करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 10वा. जगज्योती नाम. समास 7वा. सगुण भजन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 7वा सगुण भजन, सत्वगुणाचे भजन, सगुण भजन सांगितलेलं आहे. सामर्थ्याचा विचार सांगितलेला आहे. ते कसं चालते ते आता आपल्याला श्रवण करायचं आहे. पहिल्या ओळीमध्ये दिले अवतारिक ज्ञानी संत. समर्थ सांगतात आत्तापर्यंत संत ज्ञानी भरपूर ज्ञानांनी संतांनी भरपूर अवतार घेतलेले आहेत सृष्टीतलावर, आणि या सारासार विचाराने सुद्धा मुक्त झालेले आहेत. तरी त्यांच्या सामर्थ्यात आपल्याला प्रत्यय येत असतो. हे कसं काय होतं, हे कोण्या प्रकारे चालतं, यात आपल्याला श्रवण करायचं. हे श्रोतयांची आशंका पाहत प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका मने वक्ता. समोर सांगतात हे सर्व श्रोत्यांची शंका आहे, आणि आता ते आपण योग्य प्रकारे सावध होऊन ऐका असं समोर सांगतात. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी. म्हणजे ज्ञानी लोक मुक्त होतात, पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येत असतो, म्हणून ते वासना धरून परत येत नाही. लोकांचा होतो चमत्कार, लोक मानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. लोकांचा होतो चमत्कार म्हणजे लोकांना त्याच्या सामर्थ्यातून प्रत्यय येतो आणि त्यांना तो चमत्कार वाटतो, त्यामुळे ते आहेतच असं लोकांना खरोखर वाटते. पण या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. जीत असतानेनो किती जनामध्ये चमत्कार होती, ऐसियांची सद्य प्रचिती रोकडी पहावी. म्हणजे संत हयात असताना लोकांमध्ये अनेक चमत्कार घडून येतात, दिसून येतात, पण अशा चमत्कारांचा साक्षात अनुभव घेऊन पाहावं. समर्थ सांगतात तो तरी यापण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा चमत्कार झाला यास काय म्हणावे. म्हणजे जो संत त्याच्या घरीच असतो, कुठेही जात नाही, तरी दुसऱ्या ठिकाणी लोकांना त्याला प्रत्यक्ष पाहिलेले असते, असा चमत्कार आपल्याला दिसून येतो, त्याला काय म्हणावे. तरी तो लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अनेक कल्पना व्यर्थ कुतर्काची. म्हणजे तरी हे लोकांच्या दृढ भावार्थामुळे घडून येते. ज्याचा भावार्थ द्यायचा, ज्याचा असा विश्वास तसा त्याचा श्रद्धा तसं त्याला दिसतं, म्हणून हे लोकांच्या भावार्थामुळे घडून येतं. जेथे भाव तेथे देव अशा अर्थाने लोकांना प्रत्यय येत असतो, आणि इथे दुसरे तर्क किंवा कल्पना करणं व्यर्थ ठरेल. आवडते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, म्हणाले त्याने आठविले, तरी द्रव्य का दिसे. म्हणजे आपल्याला मनापासून जे आवडते ते आपल्याला स्वप्नात दिसते, पण बाहेरून कोठून थोडेच आलेले असते, बाहेरून कोठून चढून येत नाही, ते सगळं स्वप्नात येतं, भ्रम असतं पूर्ण. आणि जसं तुम्ही विचार कराल तसं ते पुन्हा पुन्हा आठवत जाईल, स्मरण होत जाईल. तर मग स्वप्नात वस्तू प्रत्यक्ष का दिसतात. एव आपली कल्पना, स्वप्नी येती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालती ना, अथवा आठवू नाही. म्हणजे याप्रमाणे आपल्याला कल्पनामुळेच स्वप्नात नाना पदार्थ दिसतात, पण ते पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाही.
स्मरण झाले म्हणून ते दिसतात हे सुद्धा खरं नाही. येते तुटली आशंका नातांचं जन्म कल्पू नका उमचे ना तरी विवेका बरे पहा. म्हणजे इथे शंकेचं निरसन झालंय. नाताला जन्म आहे असं कल्पना नाही करायची आणि कळत नसेल तर नीट विचार करून पहा म्हणजे समजेल. ज्ञानीमुक्त होऊन गेले त्याचे सामर्थ्य उगेची चाले काजे पुण्यमार्ग चालिले म्हणून या. म्हणजे जे ज्ञानी आहेत ते मुक्त झालेले आहेत पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो कारण त्यांनी पुण्यमार्गाचे आचरण केलेले आहे. या कारणे पुण्यमार्ग चालावे भजन देवाचे वाढवावे न्याय सांडून न घ्यावे अन्याय मार्ग. म्हणून माणसाने नेहमी पुण्य करीत राहावे पुण्य मार्गानेच चालावे त्याचे आचरण करावे देवाचे भजन वाढवावे न्याय सोडून अन्याय मार्गाने त्याने कधीच जाऊ नये. नाना पुरस्चरणे करावी नाना तीर्थाटने फिरावी नाना सामर्थ्य वाढवावी वैराग्य बळे. म्हणजे त्याने नाना पुरस्चरण करावीच नाना तीर्थक्षेत्र हिंडून देवदर्शन करावे आणि वैराग्याचे योगे नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन करावे. निश्चय बैसू वस्तूकडे तरी ज्ञानमार्ग ही सामर्थ्य चढे कोणे एकांत मोडे ऐसे न करावे. म्हणजे आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्याने ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढते पण सामर्थ्याच्या मार्गी लागून ज्ञानप्राप्तीची आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नये. एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही. एक गुरु किंवा एक देव यापैकी कोणीतरी एकनिष्ठ असावा आणि असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. म्हणजे निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर जर सगुणाकडे दुर्लक्ष केले तर ते ज्ञाते दोन्हीकडून नागवले जातात. नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान म्हणून या जप ध्यान सांडूच नये. म्हणजे धड भक्ती नाही धड ज्ञानही नाही आणि मधल्या अभिमान मात्र भरपूर वाढत असतो. म्हणून सगुणाचे जप ध्यान कधीच सोडू नये. सांडिल सगुण भजनासी तरी तो ज्ञाता परी अपेसी म्हणून या सगुण भजनासी सांडूच नये. जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतोय तो ज्ञाता जरी असेल तरी ईश्वराच्या राज्यात त्याच्या कृपेचा अभावी तो अयशस्वी ठरतो अपयशी ठरतो. म्हणून काही झाले ते सगुण भजून कधी सोडू नये. निकाम बुद्धीची या भजना ती लोके नाही तुलना समर्थ्य विन घडेना निकाम भजन. निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रिलोक्यात कशाचीही तुलना होऊ शकत नाही पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडत सुद्धा नाही. कामनेने फळ घडे निकाम भजने भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे महादंतर. म्हणजे सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते आणि क्षुल्लक फलप्राप्ती आणि साक्षात भगवंती प्राप्ती यात कुठे मोठे अंतर आहे भरपूर अंतर आहे. नाना फळे देवापासी आणि फळ अंतरी भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निकाम बजावे. म्हणजे सकाम भजनेने देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते पण त्यामुळे भगवंत दुरावतो. म्हणून भगवंत जर हवा असेल
त्यासाठी निष्काम भावनेने त्याचे भजन करावे लागेल. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादा वेगळे, तेथे बापुडी बळ फळे कोणी कडे. निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे. त्याने अंगी अमर्याद सामर्थ्य बांधते. त्यापुढे इतर शूद्रांची फळांची किंमत काय किंमत. भक्ती जे मनी धरावे, ते देव आपणची करावे, तेथील वेगळे भावावे न लगे कदा. म्हणजे भक्ताने जे मनात धरावे ते देव स्वतःहूनच. तिथे वेगळेपणाची भावना धरून प्रार्थना वगैरे चालत नाही. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळांचे नाटोपे सर्वता, तरी इतरांचे कोण कथा कीटक न्याये. समज सांगतात, जर निष्काम भजनाने आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटले की काळाचे सामर्थ्य त्याच्या पुढे फिके पडते आणि तेथे कीटक न्यायाने इतरांची काय कथा. म्हणून निकाम भजन परी विशेष ब्रह्मज्ञान, तयास तुळिता त्रिभुवन उन्नी वाटे. म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान यांची तुलना करण्यायोग्य त्रिभुवनात दुसरे काहीच नाही. येथे बुद्धीचा प्रकाश आणि न चढे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. म्हणजे ज्ञानी भक्ताचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो आणि त्याचा प्रताप कीर्ती आणि यश निरंतरच वाढत राहते. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, ते ती होती तत्पर प्राणी मात्र. म्हणजे जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असेल, अशाच सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तत्काळ आकर्षित होतात. जेथे भ्रष्टाचार घडेना, तो परमार्थही दडेना, समाधान विघडेना निश्चयाचे. म्हणजे अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता किंवा दंडभिमानी परमार्थ भ्रष्टता असेल, त्याचा लवलेशही नसेल, त्या परमार्थ कधीही लपून राहत नाही. आणि स्वस्वरूपानुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेले असते त्यात कधी बिघाड होत नाही. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. म्हणजे सारासार विचार करणे, अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणे, ही प्रकारची बुद्धी ही भगवंताची दिलेली देणगी असते. म्हणून भगवंताची अक्षय कृपा असून त्यात काही बदल होत नाही. भक्त भगवंती अनन्य, त्यांची बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवत वचन सावध ऐका. म्हणजे जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो त्यास भगवान स्वतःच बुद्धी देत असतो. आणि या अर्थाचे भगवंताचे वचन आहे ते सावधपणे ऐका. श्लोक. ददामी बुद्धी योगतम येन मामू पयांती ते दे. म्हणजे समोर सांगतात, मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या ते मलाच येऊन मिळतात. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. म्हणून सगुण भजन आणि त्याहून विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्याला साक्षात अनुभवाचे योग्य प्राप्त झालेले समाधान या जगात अत्यंत दुर्लभ आहेत. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.